नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. हर्षवर्धन व सावनी हे दोघेही स्वतःच्या हाताने सईला घरी सोडायला आलेले असतात. तर सागर त्यांच्या दोघांशीही बोलत असतो. सागर हर्षवर्धनला म्हणत असतो, आता मला टक्कर देण्याची हिंमत ही तुझ्यात राहिलेली नाहीये. बिझनेस असो किंवा सई, हे सगळं मी जिंकलंय. हर्षवर्धनला मात्र सागरच्या सगळ्या बोलण्याचा खूपच राग आलेला असतो. सागर सावनीला म्हणतो, मग सावनी मॅडम, कुठे आहे पार्टी? मीडिया, प्रेस सगळ्यांना बोलवलं असेल तुम्ही. सागर त्यांना खूपच बोलत असतो, त्यामुळे हर्षवर्धनला त्याचा खूप राग येतो. हर्षवर्धन लगेच सागरला मारण्यासाठी त्याची कॉलर पकडतो. हर्षवर्धनने सागरची कॉलर पकडलेली असता सागर म्हणतो, माझ्यावर जर हात उचलशील ना तर स्वतःच्या पायाने घरी जाऊ शकणार नाही. हर्षवर्धन लगेच सागरला सोडून देतो. सावनी हर्षवर्धनला सांभाळून घेते. लगेच हर्षवर्धन निघण्यासाठी गाडीत जाऊन बसतो. सावनी तिथनं जाणार तेवढ्यात मुक्ता सावनीला आवाज देते. मुक्ता सावनीकडे येत सावनीने तिला लग्नाच्या वेळी दिलेलं गिफ्ट देत म्हणते, हे तुम्ही मला लग्नाच्या वेळी दिलेलं गिफ्ट. मला खरं तर तेव्हाही याची गरज नव्हती आणि कधीच नसेल. सावनी लगेच तोऱ्यात मुक्ताच्या हातातली पिशवी घेते आणि रागातच तिथं निघून जाते. इकडे सागरला मात्र त्याच्या विजयाचा खूपच आनंद झालेला असतो. सागर आतमध्ये चाललेला असताना मुक्ता मध्येच म्हणते, तुमच्यासाठी तुमचा बिझनेस आणि सई इतकंच आहे ना? सागर विचारतो, काय? पण मुक्ता मात्र काही न बोलताच तिथनं निघून जाते. मुक्ता गेल्यानंतर सागर स्वतःशीच म्हणतो, एका प्रॉब्लेममधनं बाहेर पडलो आणि दुसरा समोर. प्रॉब्लेमलाच लग्न करून घरी आणलंय. त्यानंतर सई, सागर आणि मुक्ता हे तिघेही दारात उभे असतात आणि स्वाती सईचं औक्षण करते. लकी लगेच सईला उचलतो आणि तिला आतमध्ये घेऊन येतो. लकी सईला विचारतो की कसं वाटलं डेकोरेशन, तर सई सांगते खूपच मस्त. स्वाती सईचं स्वागत करण्यासाठी तिला डॉल देते. तर मुक्ताच्या सांगण्याप्रमाणे सई लगेच तिला थँक्यू म्हणते. लकी सईला चॉकलेट देतो. बापू सईला म्हणतात, सई तू आल्यापासून आमच्या सगळ्यांचा टाइम चांगला झालाय, म्हणून तुला माहिती का मी काय आणलंय तुझ्यासाठी? तर बापू सईला घड्याळ देतात. तर सई लगेच त्यांच्या सगळ्यांचे आभार मानते. इंद्राला सई आलीये म्हणून खूपच आनंद झालेला असतो. सई म्हणते, आता तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी गिफ्ट्स दिलेत ना, आता मीही तुम्हाला देणार. तर सगळेच आश्चर्याने सईला विचारतात की काय आणलंय? सई तिने आणलेली गिफ्ट्स काढते आणि सगळ्यांना एक एक गुलाबाचं फूल देते. सगळे सईचे आभार मानतात. शेवटी सई मुक्ता आणि सागरकडे येते, पण एकच गुलाब राहिलेलं असतं. सई विचार करते की कोणाला देऊ, पप्पाला देऊ की मुक्ता आईला देऊ? सागर स्वतःशीच म्हणतो, गरम डोक्याची डेंटिस्ट, हिच्या हातात जर गुलाबाचं फूल गेलं तर लगेच कोमेजून जाईल. आणि मुक्ताई स्वतःशीच म्हणते, कडू कारलं, याच्या हातात गुलाबाचं फूल नाही तर गुलाबाचे काटेच शोभून दिसतील. ते दोघेही विचार करत असतात. इंद्रा म्हणते, पप्पाला दे. तर लगेच कोमल म्हणते, बहिणीला दे. हे सगळं पाहता सईला देखील कन्फ्युजन झालेलं असतं. बापू मात्र सईला म्हणतात, सई तू ठरव की तुला गुलाब कोणाला द्यायचंय, पप्पाला की तुझ्या मुक्ता आईला? सई म्हणते, आता माझं ठरलंय, हे गुलाब मी पप्पाला देतीये. आणि सई सागरला गुलाबाचं फूल देते. सागरला सईने गुलाबाचं फूल दिलंय हे पाहता त्याला खूप आनंद झालेला असतो. तर सई म्हणते, जास्त खुश होण्याची गरज नाहीये, आता हे गुलाबाचं फूल तू मुक्ता आईला दे. सागर लगेच आश्चर्याने मुक्ताकडे पाहतो. इंद्रा म्हणते, मानलं बाबा या पोरीला, छोटा पॅकेट आणि बडा धमाका. सागर सईला म्हणत असतो की तूच दे, पण सई म्हणते ही माझी ऑर्डर आहे, लवकर गुलाबाचं फूल मुक्ता आईला दे. तर सागर लगेच मुक्तासमोर गुलाबाचं फूल करतो. मुक्ता मात्र गुलाबाचं फूलच घेत नसते. सई मुक्ताला म्हणते, अगं मुक्ताई घे ना. तर मुक्ता लगेच सागरच्या हातातलं गुलाबाचं फूल घेते. सगळ्यांना खूप आनंद होतो. तर मुक्ता सईला म्हणते, सई माऊ, तुम्हाला भूक वगैरे काही लागलीये की नाही? हातपाय धुवून घ्या आता. लगेच सई तिच्या रूम मध्ये निघून जाते. सगळे तिथे निघून गेल्यानंतर लकीला तेवढ्यात फोन येतो. तिथे हॉलमध्ये लकी आणि बापू असतात. लकी फोनवरती एका मुलीशी बोलत असतो. लकी म्हणतो, बोल ना बेबी. लकीचं बोलणं बापूंनी ऐकलेलं असतं. बापू लगेच लकीकडे येत विचारतात, कोण बेबी? तर लकीला काय सांगावं काहीच सुचत नाही. लकी सांगतो, सई बेबी आली आहे ना घरी, तेच सांगत होतो मित्राला. लकी लगेच तिथनं बाहेर निघून येतो. लकी खाली आल्यानंतर समोर लगेच त्याला मिहिका दिसते. मिहिका लकी जवळ आल्यानंतर लकी मिहिकाला थांबवतो. तर लकी आणि मिहिका दोघीही एकमेकांशी बोलतात. इकडे दुसरीकडे सावणीला मात्र खूपच राग आलेला असतो. ती घरातल्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून देत असते. हर्षवर्धन सावणीला थांबत तिला विचारतो की हे सगळं काय करतेयस तू? तर सावणी सांगू लागते, तुझ्यावरचा राग या वस्तूंवरती काढतीये मी. तो सागर वाटेल ते बोलत होता मला आणि तू माझ्या बाजूने एक शब्द सुद्धा नाही बोलला. तुला म्हणत होते मी की आपण लग्न करूयात म्हणून, पण तुझं काय, सईची केस जिंकल्यानंतर लग्न करू. घे, झाली आता सईची केस आणि हरलोय आपण.
गेली ती ऑलरेडी सागरकडे. कितीही प्रयत्न करून सुद्धा काहीही फायदा झालेला नाहीये. हरलोय आपण. तो सागर कोळी केस जिंकलाय. हे बघ हर्षवर्धन, जे झालंय ते झालं. मला कोणाशीच घेणं देणं नाहीये. आदित्य आहे माझ्याकडे आणि तूही आहेस. सावनी हर्षवर्धनला विचारत असते की मला फक्त एवढंच सांग, तू माझ्याशी लग्न कधी करणार आहेस? तर हर्षवर्धन लगेच सावनीवरती सोडत म्हणतो, गप्प बस सावनी. काय बुनबुन लावलीये ही तू? लग्न लग्न काय? लग्न करूयात, संसार थाटूयात म्हणून? तो दीड दमडीचा सागर कोळी मला सुणवतो, माझा अपमान करतो. लायकी तरी का त्याची? सावनी हर्षवर्धनला म्हणत असते, तेच तर म्हणते मी. एकदा का आपण लग्न केलं की मी मिसेस अधिकारी होईल. तो सागर मला काय म्हणत होता माहितीये? तू ना इथली राहिलीस ना तिथली. काय स्टेटस आहे तुझं? सागरच्या सगळ्या बोलण्यामुळे सावनी मात्र अपसेट होत खूप रडत असते. हर्षवर्धन सावनीला धीर देत म्हणतो, सावनी प्लीज रडू नको. तुला लग्न करायचंय ना, तर करूयात आपण लग्न. फक्त मला थोडा वेळ दे. लग्न ही फक्त फॉर्मॅलिटी आहे. आता मला सागर कोळीचा बदला घ्यायचा आहे. त्याला कुठं तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही मी. मोठ्या मोठ्या बाता मारत होता. सईची केस जिंकली म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटतंय त्याला. पण हा फक्त फसवा ट्रेलर होता. पण आजपासनं त्या सागर कोळीचं जगणं नरक करणारे मी. कारण सागर कोळी या हर्षवर्धन बरोबर वैर हे फार मागात पडणारे तुला. त्यानंतर इकडे दुसरीकडे सई बरोबर सगळेच जेवण करत असतात. सगळे जेवण करू लागतात. पण मात्र सई म्हणते की मुक्ताई मला हे नकोय, मला सॉस हवाय. इंद्रा म्हणते, मी बोलले होती ना सुनबाई की ती वांग नाही खाणार. ती काय खाणार काही नाही खाणार हे फक्त मीच सांगू शकते. मुक्ता सईला समजावत सांगू लागते, सई तुला माहितीये का, वांग्यामध्ये फायबर्स असतात जे आपल्या बॉडीमधल्या जर्म्सना डिशूम करतं. मुक्ता म्हणते, हे जर सईने खाल्लंच नाही तर याच्यानंतरची जी गंमत आहे ती सईला मिळूच शकणार नाही. सई विचारते की कोणती गंमत? मुक्ता म्हणते, तुला जर ती गंमत हवी असेल तर ताटातलं सगळं संपवायचं. सई विचारते, काय गंमत आहे? हे सगळं संपवल्यानंतर मुक्ताई तुला गाजराचा हलवा देणार आहे. गाजराचा हलवा म्हटल्यानंतर सईलाही खूप आनंद होतो. बापू मुक्ताचं कौतुक करत म्हणतात की वा सुनबाई, किती छान समजवलं तुम्ही. त्यानंतर सई जेवण करू लागते. मुक्ता सईला स्वतःच्या हाताने भरवते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सई जेवण करत असताना सागर तिथनं जात असतो. तर सई सागरला थांबवते आणि मुक्ताला म्हणते, आता हा घास तू पप्पाला भरव. सई लगेच सागरला टेबलवरती बसवते. सई मुक्ताला म्हणते, जर तू पप्पाला घास नाही भरवला तर मी पण नाही खाणार. लगेच मुक्ता सागरला घास भरवते. त्यानंतर रात्री सई सागरला म्हणते की पप्पा तू मुक्ताईच्या केसामध्ये गुलाब घाल. तर लगेच सागर मुक्ताच्या केसामध्ये गुलाब माळतो. हे पाहता सईला खूप आनंद झालेला असतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.